रामकृष्ण हरी मित्रांनो, कसे आहात? मस्त ना? चला मग आज आपण माडगे कसे बनवतात ते बघूया. हे फुलगे आपण असे भाजून घेऊया तव्यामध्ये. हे बघा, हे असं भाजून त्याचा कलर चेंज होत का भाजून मस्तपैकी खमंग भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर हे ताटात ओतून असं थंड करून घ्यायचं. थंड केल्यानंतर त्याला मिक्सरला बारीक करून घेऊया. थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात ओतून असं बारीक करून घेऊ. थोडंसं एक चमचा तेल ओतून घ्यायचं. थोडंसं लसूण फोडणीला द्यायचा. लसूण खमंग मस्त भाजला ना, त्या गलसाने 2 गलस पाणी वाटायचं. या अर्धी वाटीत तांदूळ घ्यायचं आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचं. पाण्याला उकळी आल्यानंतर हे तांदूळ स्वच्छ धुतलेलं ह्याच्यामध्ये टाकायचं आणि चवीपुरतं नमक. आणि थोडं शिजवून घ्यायचं त्याला. बघा, हे दळल्यानंतर हे फुलग्याचं पीठ असं होतं. ह्या चमच्याने 3 चमचे हे पीठ घ्यायचं. थोडं पाणी टाकून असं पातळ करून घ्यायचं. बघा, हे असं ह्याच्यामधलं तांदूळ हे शिजलं ना, मग नंतर ह्याच्यामध्ये असं वैरायचं थोडं. हे हलवतच राहायचं असं, म्हणजे गाठी होत नाही त्याच्यामध्ये. हे बघा, हे असं शिजलं ना, ते बराबर आपोआप असं घट्ट होतंय. आणि परतून थोडीशी कोथिंबीर घालायची, टेस्टी हलवायची. चला वाटीत काढून घेऊ आणि खाऊ. आणखीन थोडी याच्यावरती कोथिंबीर टाकू. हे बघा मित्रांनो, हे आपलं असं माडगं तयार आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा.